नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही पाहू शकता स्वामींचे सुंदर अशी तुकाराम महाराजांची पगडी, वस्त्र एका ताईंची ऑर्डर होती, ती पूर्ण झालेली आहे. तर पहा स्वामी किती सुंदर दिसत आहेत आणि हे 5 इंचाची स्वामींची मूर्ती आहे. तर स्वामींचा 5 इंचाचं मुकुटसुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. त्याचबरोबर हे मल्टी कलरचं वस्त्र तुम्ही बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल मोठ्या साईजमध्ये. तर हे आहे 5 इंचाच्या स्वामींची धोती, उपरणं आणि पेशवाई पगडी. तर किती सुंदर असं लूक दिसत आहे ना. आणि कापडही खूपच छान, म्हणजे स्वामींना परिधान केल्याच्यानंतर समोर पाहिलं ना तर स्वामी खूपच सुंदर दिसतात. आणि ही पाहू शकता तुम्ही पेशवाई पगडी, जी मी 12 इंचामध्ये सुद्धा बनवलेली होती. तर आता आपण ही 5 इंचामध्ये सुद्धा एका ताईंची ऑर्डर होती, तर त्यांना 5 इंचामध्ये पाहिजे नव्हतं, तर 5 इंचामध्ये ही पेशवाई पगडी आणि पूर्ण धोती सेट तयार केलेला आहे. आणि त्याचबरोबर ही एका ताईंची दुसऱ्या ताईंची ऑर्डर आहे, जे 5 इंचाच्या स्वामींच्या मूर्तीचे आहे. आणि हे पैठणी, धोती, उपरणं आणि त्याच्यावरती फेटा. तर हा तुम्ही पाहू शकता, हा फेटा म्हणजे आपण कोणत्याही वस्त्रांवरती हे परिधान करू शकतात. त्याचबरोबर रॉयल ब्ल्यू कलरमध्ये खूपच सुंदर अशी पेशवाई पगडी आणि स्वामींचं सुंदर 5 इंचाचं वस्त्र. तर किती छान दिसत आहे. हे तर तुम्ही सगळेच पाहता की खूपच सुंदर आहे आणि तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे वाटले. आणि आणखीन एका ताईंची ऑर्डर आहे, जी 12 इंच स्वामींची मोठी मूर्ती आहे. तर हा पिशवाईचा कापड अतिशय सुंदर दिसतो. जेव्हा स्वामींना परिधान केलं ना, तर स्वामी खूपच गोड दिसतात आणि खूप छान वाटतं. म्हणजे आणि कॉटन आहे, प्युअर कॉटन. म्हणजे असं जेव्हा तुम्हाला कोणते वस्त्र वेल्वेटचे घालायचे नसेल, तेव्हा असे साधे वस्त्रसुद्धा स्वामींना घातले तर सुंदर वाटतात. आणि त्याचबरोबर हा आहे सी ग्रीन कलर. तर आपण वेल्वेटच्या कापडामध्ये अस्तर नाही लावत, कारण की त्याची गरजच लागत नाही. त्याच्यामुळे प्राईससुद्धा कमीच असतात आपले. तर ही पाहू शकता पेशवाई पगडी 12 इंच मूर्तीचीच आहे. तर अतिशय सुंदर अशी पेशवाई पगडी तयार केलेली आहे. आणि त्याचबरोबर हा मल्टी कलरमध्ये आणि म्हणजे हे पण 12 इंचच्या स्वामींचीच मूर्तीचे आहेत. तर ही पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर असा हा कलर आहे ना, खूप उठाव दिसतो. आणि याला आपण लेससुद्धा तशीच म्हणजे मॅचिंगची केलेली आहे, ज्याच्याने त्याचं जेव्हा स्वामींना परिधान करतो तेव्हा स्वामी खूप सुंदर दिसतात. तर असं पाहू आणि त्याचबरोबर हा वेगळ्या प्रकारचा फेटा मी तयार केलेला आहे. तर इतकं सुंदर दिसत होता ना, म्हणजे स्वामींना घातल्याच्यानंतर स्वामी खूपच गोड दिसतील. जेव्हा त्या ताई मला फोटो शेअर करतील, तेव्हा मी नक्कीच तो फोटो तुमच्यासोबत शेअर करेन. आणि त्याचबरोबर त्यांची ही धोती आहे. धोती, उपरणं आणि तुकाराम महाराजांची पगडी अशी ताईंची ऑर्डर होती. तर ती पूर्ण झालेली आहे. आणि हे पाहू शकता, हा मुकुट फार मोठा झालेला होता. मलाच कळलं नाही की इतका मोठा कसा काही झाला तो. कारण की मी प्रत्येक वेळा थोडंसं साईज लहान करते, पण हा मुकुट खूप असं म्हणजे मोठं झालेलं होतं. पण इतकं सुंदर वाटत होतं ना, खूप छान. आणि पाहू शकता की साईडला अशा मासोळ्या. त्याचबरोबर हा हार पण तुम्ही बऱ्याच लोकांनी पाहिला, तर ह्याचा व्हिडिओ पण मी केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहू शकता की मी कशाप्रकारे बनवलेला आहे. तर ही हाराची सुद्धा ताईची ऑर्डर होती. तर अशा प्रकारे त्यांची ऑर्डर होती. म्हणजे हे 3 ताईंचे ऑर्डर होते, 5 इंचाचे आणि 12 इंचाचे. तर कसे वाटले सगळे वस्त्र, पगडी, मुकुट? नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि जेव्हा तुम्हाला मिळतात तेव्हा ते तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. आणि हे आहे, मी बाळकृष्णासाठी एक वेगळी अशी पगडी बनवलेली होती. ही पण एका ताईंची ऑर्डर होती, तर थोडं वेगळ्या प्रकारामध्ये. तर नक्कीच कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.